ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा गावात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। चिंचखेडा तवा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 1,49,00,000 रुपयांचा निधी वापरून सन 2022-23 दरम्यान पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम करण्यात आले। मात्र एवढा मोठा खर्च करूनही गावात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीये, अशी तक्रार नागरिकांकडून होते। मे महिन्याच्या कडक उन्हात गावातील नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे। दरम्यान या कामाबाबत विचारणा केली असता सरपंच आणि ठेकेदार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे नेमकी चूक कोणाची, प्रशासनाची, सरपंचांची की ठेकेदाराची, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही नागरिकांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। नमस्कार, आपण बघत आहात JBN महाराष्ट्र न्यूज। आज JBN महाराष्ट्र न्यूज यांची टीम पोहोचलेली आहे चिंचखेडा तवा ह्या गावी। ह्या गावातील असे काही प्रश्न आहेत की आज पण ह्या गावामध्ये कोटीशी रुपये खर्च करून चिंचखेडा तवा हे गाव पाण्यापासून वंचित आहे। आपण बघू शकतो समोरच्या कॅमेऱ्यामध्ये जिल्हा परिषद जळगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन कार्यक्रम आयोजित मोज चिंचखेडा तवा तालुका जामनेर जल कुंभ क्षमता 2022 ते 2023 चिंचखेडा तवा ह्या गावामध्ये हे टाकीचं परिपूर्ण काम झालेलं आहे। तरी पण आज ह्या गावाला ह्या समोरच्या दृश्यामध्ये आपल्याला जे टाकीत बांधलेली दिसते पाण्याची, ह्या पाण्याच्या टाकीपासून एक थेंबसुद्धा आतापर्यंत गावकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही आहे। 2022-23 पासून हे काम परिपूर्ण झालेलं आहे, तरी पण ह्या गावाला एक पाण्याचा बुंद ह्या टाकीतून मिळालेला नाही आहे। तर कम्प्लिटली आपण पोचलेलो आहोत चिंचखेडा तवा अंतरावर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे देवळांचं धरण आहे आणि या देवळांच्या धरणाच्याच शेजारी इथं एक विहीर खोदकाम झालेली आहे। जल मिशन यांच्या माध्यमातून या परिपूर्ण विहिरीचं काम झालेलं आहे। आपण बघू शकतो की विहिरीमध्ये खूप काही पाणी आहे, भरलेली विहीर आपल्याला दिसते। त्यानंतर या विहिरीच्या शेजारी वॉटर सप्लाय ही सुद्धा इथं खोलीचं काम झालेलं आहे जल मिशन यांच्या माध्यमातून। पाईपलाईनसुद्धा काम आपल्याला बघायला मिळते, परिपूर्ण झालेलं आहे। पण गावामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा आजपर्यंत ह्या विहिरीचा आलेला नाही आहे। ह्या जल मिशन ह्या योजनेअंतर्गत हे काम झालेलं आहे। ह्या 1,49,00,000 रुपये खर्च करूनसुद्धा आज चिंचखेडा तवा ह्या गावाला पाणी मिळत नाही आहे। कुठंतरी गावकरी एकदम त्रस्त झालेले आहेत, गावातील महिला असतील, आज गावामध्ये पाणी पिण्यासाठी मिळत नाही आहे। बाहेरून कुठं बाहेरच्या विहिरीवरून पाणी आणून घरी आणतायत। त्यानंतर बरीचशी काही महिलांना पाण्यासाठी समस्या निर्माण होते। राहुल गायकवाड आपल्या खूप दूर पाणी घेण्यासाठी आले आपण, काय असं पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे? पाणीच नाही। आज मला सकाळी तर तोंड द्यायला पण पाणी नव्हतं। किती दिवसापासून पाण्याची समस्या निर्माण होते? भरपूर दिवस झाले। बरं, तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावासाठी शासनाने 1,49,00,000 रुपयाची जल मिशन योजना आपल्या गावामध्ये आलेली आहेत। हो हो, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे? नाही, काही माहिती नाही। आपल्यामध्ये किती दिवसापासून खूप काही टंचाई आज पाण्याची निर्माण होते? तरी पण भरपूर दिवस झाले। तुम्हाला काय वाटतं की पाणी यायला पाहिजे गावामध्ये? याला तर पाहिजे, पण पाणीच येते नाही। तर ही होती गावकऱ्याची समस्या की गावामध्ये टाकी एवढे 2 टाक्या गावामध्ये, पण एका बी टाकीला पाणी नाही। आजी, काय नाव आपलं? शानूरबाई। पूर्ण नाव शानूरबाई तडवी। हां, बरं, काय समस्या आपल्या गावामध्ये पाण्याची? आपल्या गावात पाण्याची समस्या असं आहे, दुरून दुरून पाणी आणता बाया, कुठून पाणी आणता आपण? हिऱ्या येऊन आणता। किती दिवस झाले पाण्याची समस्या आहे? 15 दिवस झाले। 15 दिवसाच्या वर बी नको सांगू तू। बरं, आता कुठून पाणी भरता आपण? आता इटी भरून आलो, पण मग आजच आलं नाही पाणी इटी। किती दिवस झाले पाण्याची समस्या चालली आहे? पाणी निघालं 15 दिवस झाले। बरं बरं, आपण गावामध्ये कोणाकडे गेलो होतो तक्रार घेऊन? सनी सरपंच गावामध्ये कोणाकडे गेले होते गावामध्ये? गावामध्ये हां, काय सांगितलं त्यांनी?
ते म्हणत सोडतो आम्ही पाणी आणि पाण्याचा पत्ता नाही. बरं, पत्ता नाही 3 वार झाले पाणी नाही, लाईन नाही म्हणतात, वायर तुटली म्हणतात, टिपू जायला म्हणतात. तर आपण बघू शकतो की अशा प्रकारे सर्व महिला इथं जमलेल्या आहेत. गावामध्ये खूप पाण्याची टंचाई असल्यामुळं बाहेरून पाणी आणावं लागतंय. याकडं गावकरी सर्व त्रस्त झालेले आपल्याला दिसत आहेत. मी मंत्रालयाला बी अर्ज केले. अजून त्याची दखल झाली. दखल परदेशी साहेबाकडे आलं. बरं, तुम्ही राजपूत साहेबाकडे आलं. राजपूत साहेब ऑफिसात आले. राजपूत साहेबांनी सांगलं का त्या पाटलाने गेले. कोण आहे राजपूत साहेब? हे कुठले पदाधिकारी आहेत? इंजिनियर आहेत. राजपूत साहेब इंजिनियर आहेत. म्हणजे हे जे सर्व कॉन्ट्रॅक्ट जो घेतले त्याचे वरचे कोण? राजपूत साहेबांनी सांगलं की बा सागर पाटलानं हा टेका गेले. म्हणजे जे लाईटचे जे संदर्भात ते त्यांनी कॉन्ट्रॅक्ट त्यानं कॉन्ट्रॅक्ट गेले वा. ओके. आणि कॉन्ट्रॅक्ट गेला असताना समजा मंत्रालयाला लोक अर्ज पाठवले आणि परदेशी साहेबाकडे, परंतु ते आले. आल्यावर राजपूत साहेब ऑफिसात आले. ऑफिसात आल्यानंतर मी सगळी स्टोरी सांगली आणि राजपूत साहेब म्हणे मी ते सांगतो. ते येऊन 3-4 महिने झाले तरी एक पोलसुद्धा घालला गेला नाही. आणि ते फक्त आडवे पानं लावून दिले. आणि तुम्हाला असं बोलायचं आहे की सागर पाटील यांनी जो लाईटचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, म्हणजे ती जी विहीर खोदल्या गेली आहे तिथपर्यंत आपल्याला पेशी डीपी हवी, तर तो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला आहे. तर आजपर्यंत त्यांनी कुठलेच कामं केलेलं नाही. तुम्हाला हेच बोलायचं आहे का? आजपर्यंत कुठं एक पोलसुद्धा आला नाही. सागर पाटील हे बी उडव काम करतात. तो म्हणता मग इकडे आलंच नाही. आणि पुन्हा की बुवा ते 5 वर्ष झाले तरी सागर पाटलाने पोलसुद्धा काढला नाही. मग ते चालून महावितरणना अजून पुरेपूर कागदसुद्धा दिले नाही. महावितरण बी हे उडवडे काम करू राहिलं. म्हणजे संपूर्ण MSC मधूनच तुम्हाला लाईट तिथं पोचलेलं नाही आहे. त्यामुळं तिथं तुम्ही मोटर टाकू शकले नाही आणि लाईटनं कारणामुळेच तर आपल्या गावापर्यंत पाणी पोचलं नाही. लाईटमुळेच पोचलं नाही पाणी. याला लाईटाचे इथलं मागे लागून मंत्र्याला लोक कागदपत्रे गेले तरी त्याची अजून दखल झाली नाही चांगली. बरं, याच्या पुढं तुम्हाला लाईट आणण्यासाठी पर्याय काय? पर्याय जे टेका त्याने गेले. मंत्रालयानं त्याचे टाकीत द्या आणि हे कामं पूर्ण करून द्या. आणि माझं याच्यात आजपर्यंतसुद्धा मला याच्यात काही लिहित नसताना हो मी आजपर्यंत त्या ठेकेदाराला चहासुद्धा पेरणी आणि ठेकेदारानं सांगा येऊन की याचा चहा तरी पेल आहे का. हे सगळे उडव धंदे चालू आहे. यावर तुमचं गावाच्या कर्तव्याने तुम्ही सरपंच आहात, यावर तुम्ही कुठलं तरी ऑब्जेक्शन त्यांच्यापर्यंत घ्यायला पाहिजे. मी ऑब्जेक्शन मंत्र्याला लोक गेले अर्ज आपले राजपूत साहेब आले. राजपूत साहेब म्हणून मी दखल घेत होते आणि राजपूत साहेबानं अजून कानावर राजपूत साहेबाशी आणि फोनाशी कॉन्टॅक्ट झाला सागर पाटलाची. आपलं डीपी छोटी असताना तो म्हणे ती छोटी आहे मी मोठी डीपी आणतो आणि सुरू करून देतो. तर 4 दिवस झाले तरी ते डीपीसुद्धा आणू शकला नाही. नुसता तो डीपी आणून देतो हे बोलला. उडवाउडवीचे उत्तर तुम्हाला देता येईल. उडवडीचे उत्तर तो देऊ राहिला. बघा, आम्ही स्वतः तिथं जाऊन आलेलो आहोत. विहिरीचं काम झालेलं आहे. तिथं वॉटर सप्लायसुद्धा बांधले गेले, पण तिथून पाणीच येत नाही आहे ना. म्हणजे तुमचं बोलायचा अर्थ असा आहे की तिथं लाईटच नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला पाणी मिळत नाही आहे लाईटच्या कारणास्तव. शेतकऱ्याच्या डीपी आहे. शेतकऱ्याच्या डीपीवरून टाकू देताना 10-20 पंप असताना शेतकरी आपल्याला तिच्याहून टाकू देताना तेव्हा आमचाच पुरवठा होणार नाही. तर आपण आपल्यासोबत होते सरपंच चिंचखेडा येथील तुळशीदास दादा वाघ. यांचं एकच म्हणणं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच उडवडीचे उत्तर आपल्याला देतात. पुरेपूर्ण आजपर्यंत त्यांनी काम केलेलं नाही आहे. याच्या कारणास्तव आपल्या चिंचखेडा तवामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती सोडवल्या जात नाही आहे. जोपर्यंत तिथं स्वतःचं
DP उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत आपली मोटर तिथून चालू होत नाही, तोपर्यंत गावाला पाणी मिळणार नाही. तर हे होते सरपंच आपल्यासोबत. मी मोहन जोशी. आपण बघत आहात JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.